नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे जी के मराठी शेअर मार्केट चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत निफ्टी व बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, जे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट देत आहे. तसंच एक स्टॉक देखील मी सांगणार आहे आणि त्याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स का असणार आहे हे देखील मी तुम्हाला आपल्या चार्टवरती दाखवणार आहे. चला तर मग आपण शेअर मार्केट स्टडी करूया. पण त्याआधी आपण कालचे मार्केट आउटलुक बघूया. तर आता आपण आलेलो आहे निफ्टीच्या चार्टवरती. इथे तुम्ही बघू शकता ही 9ची कॅन्डल आहे, जिचा ओपन होता 23,204 आणि लो होता 23,204. दोन्ही ओपन आणि लो सेम होता आणि क्लोजिंग झालेली आहे 23,235 ला. ही 9ची कॅन्डल आहे, दिनांक 24 जानेवारीची. आणि त्या दिवशी आपण 24 जानेवारीला जे सपोर्ट दिलेले होते ते इथे बघू शकता आपण. 23,110चा हा पहिला सपोर्ट सांगितला होता. इथे बघू शकता 23,110चा पहिला सपोर्ट होता आणि त्याच्या खालती आपण सपोर्ट सांगितलेला होता 22,750चा. 22,750चा हा सपोर्ट सांगितलेला होता, ते तुम्ही बघू शकता. तसंच आपण 15 मिनिटाच्या कॅन्डल चार्टवरती बघूया. इथे तुम्ही बघू शकता 23,110ला पुन्हा एकदा निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे. ही कॅन्डल आहे 24 जानेवारीचीच, कालची कॅन्डल आहे मित्रांनो. 10:15 कॅन्डल आहे, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम लावलेली आहे. ते 10:15ची कॅन्डल तुम्ही बघू शकता, जिने लो मारलेला आहे 23,128चा, 23,103चा, 23,103चा लो मारलेला आहे. आणि आपण इथे खालती सपोर्ट सांगितलेला आहे 23,110चा. मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही, हा सपोर्ट पासून 23,110 पासून निफ्टी वरती गेलेली आहे. हाय मारलेला आहे निफ्टीने 23,347चा आणि आपण वरती रेजिस्टन्स दिलेला होता ऑलरेडी 23,314चा. तर तुम्ही बघू शकता इथे सपोर्ट घेतलेला आहे निफ्टीने बरोबर 23,110ला आणि वरती रेजिस्टन्स मिळालेला आहे 23,314चा आणि तिकडून निफ्टी पुन्हा एकदा खालती फिरलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपला सपोर्ट किती स्ट्रॉंग आहे आणि रेजिस्टन्स देखील किती स्ट्रॉंग आहे, ते तुम्ही इथे चार्टवरती बघू शकता मित्रांनो. आणि निफ्टी पुन्हा एकदा इथे 12 वाजता पुन्हा निफ्टीने 23,314 आहे जो आपला रेजिस्टन्स होता तो ब्रेक केला आणि पुन्हा एकदा तिकडनं खाली आलेली आहे. तो पुन्हा एकदा आपला सपोर्ट जो होता 23,110चा तो ब्रेक केलेला आहे, हे तुम्ही बघू शकता. तर आपल्याला उद्यासाठी जो सपोर्ट असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता. त्यासाठी आपल्याला सपोर्ट आहे 23,110चा तर सपोर्ट आहेच मित्रांनो. तो आता उद्या सपोर्ट बनेल की रेजिस्टन्स बनेल ते आपण बघूया. आणि खालती मित्रांनो, खालती एक सपोर्ट आहे तो 23,000चा सपोर्ट आहे आणि वरती रेजिस्टन्स आहे तो 23,314चा. याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. खालती मेन सपोर्ट आता दाखवत आहे 23,000चा, त्याच्यानंतर 23,110 आणि वरती रेजिस्टन्स आणखीन एक आहे 23,314चा. तसंच आपण बँक निफ्टीमध्ये देखील बघूया. बँक निफ्टीने काय केलेले आहे ते इथे बघू शकता. बँक निफ्टीची आपण 9ची कॅन्डल बघूया. ही 9ची कॅन्डल आहे, जिचा ओपन होता 48,582 आणि लो होता 48,503. तर इथे बँक निफ्टी देखील खालती आलेली होती, पण तिला देखील इथे सपोर्ट भेटलेला आहे. बँक निफ्टी इथे खालती आलेली आहे 9:45 48,351. पण आपला सपोर्ट होता 48,264चा. तिकडून पुन्हा एकदा तो सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा इथे हाय गेलेली आहे बँक निफ्टी 48,857 पर्यंत. पण आपला वरती रेजिस्टन्स होता मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही 49,100चा इथे रेजिस्टन्स आहे. हा 49,100चा रेजिस्टन्स आहे, पण हा इथे बँक निफ्टी गेलेली आहे 48,858 आणि तिकडून पुन्हा एकदा खाली आलेली आहे. ते आपल्या सपोर्टला आता सध्या आहे 48,264. हा सपोर्ट जो आहे तिथे पुन्हा एकदा बँक निफ्टीने 14:45ची कॅन्डल एक क्लोजिंग दिलेली आहे आपल्या 48,264च्या वरती. इथे बघू शकता पुन्हा एकदा बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे. तर आपण आता उद्यासाठी एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स पकडून चालू शकतो, जे की आता सपोर्ट घेतलेला आहे बँक निफ्टीने इथे 48,264ला. तर हा एक सपोर्ट बनत आहे आणि खालती जर का 48,264च्या खालती जर का आपल्याला क्लोजिंग मिळत असेल तर खालती सपोर्ट आहे 47,740चा. आणि जर का हेही ब्रेक करत नसेल सपोर्ट 48,264 हा जर का सपोर्ट ब्रेक करत नसेल तर 49,100 हा एक
रेझिस्टन्स बँक निफ्टीला मिळणार आहे। याचा देखील तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। जो सपोर्ट आहे खालती 47,740, वरती 48,264 आणि त्याच्यावर रेझिस्टन्स एक आहे 49,100। याच्या आधी देखील तुम्ही बघू शकता की आपले सपोर्ट आणि रेझिस्टन्स कशा प्रकारे वर्क करत आहे, कशा प्रकारे रिझल्ट देत आहे। त्यासाठी तुम्ही याच्या आधीचे देखील व्हिडिओ बघावे की आपले सपोर्ट आणि रेझिस्टन्स जे आहेत ते कशा प्रकारे इथे वर्क करत आहे निफ्टीला, बँक निफ्टीला। तसेच मी जे काही स्टॉक देत आहे त्याला देखील आपले सपोर्ट आणि रेझिस्टन्स खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे। मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहावे आणि याच्या आधीचे व्हिडिओ देखील जे आहेत सपोर्ट आणि रेझिस्टन्सचे ते देखील तुम्ही सर्वांनी नक्की बघावे। तसंच मी तुम्हाला उद्यासाठी नाही, सोमवारसाठी इंट्राडेचा स्टॉक देणार आहे। त्या स्टॉकचं नाव आहे टाटा मोटर्स। मित्रांनो, आपण टाटा मोटर्सच्या चार्टवरती जाऊया। इथे बघू शकता टाटा मोटर्सचा हा चार्ट आहे। टाटा मोटर्समध्ये आपल्याला सपोर्ट आहे 730चा आणि वरती रेझिस्टन्स आहे तो 765चा। आता इथे तुम्ही उद्या इंट्राडेसाठी हा स्टॉक घेऊ शकता टाटा मोटर्सचा। जर का सपोर्ट 730चा ब्रेक होत असेल तर तुम्ही टाटा मोटर्स हा सेलसाठी घेऊ शकता आणि 730च्या वरती जर का एखादी क्लोजिंग तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही तो 730चा सपोर्ट घेऊन देखील इंट्राडेसाठी एखादी ट्रेड घेऊ शकता किंवा एंट्री घेऊ शकता मित्रांनो। तसंच आणि वरती रेझिस्टन्स आहे 765, ह्याचा देखील तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता। तसंच मित्रांनो, जे काही मी सांगत आहे सपोर्ट रेझिस्टन्स हे एज्युकेशन पर्पजसाठी आहे। इथे कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही। जी काही गुंतवणूक आहे ती तुम्ही आपल्या जबाबदारीवर करावी। तसेच जे काही तुमचे डिसिजन आहेत ते तुम्ही स्वतः घ्यावे मित्रांनो। तसंच आपल्याला जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो।